ये एरिया बहुत रिस्की है। ज्यावेळेस इतर दिवशी येतो त्यावेळेस मी खाली टेकतो जेव्हा उडी मारतो तेव्हा, पण आज पाण्याचा एवढा फ्लो आहे की लिटरली मी खाली टेकतच नाही। आमच्या गावचा खूप पाणी थंडगार आहे, तुम्ही आले तो पाणी इच्छा खाली। तर नमस्कार मंडळी, गावाकडच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। आपण सध्या आहोत आपल्या कोकणातल्या गावी आणि आपण चाललोय सध्या आता आमच्या कोंडीवरती। अर्थात जो डोहा आहे त्या डोहामध्ये आंघोळ करण्यासाठी चाललोय आणि आपल्यासोबत आता आजच ऑलमोस्ट हे दिसत आहेत ते सर्व मुंबईवरून आलेत आणि आल्या चाललोय आपण आज वरती आंघोळ करायला। एवढी हवा पण लागते ना। आपण पोचलोय आपल्या घोटणीवरती आणि हा आपला घोटणीचा कडा आहे आणि एवढं भारी वाटतं वरती पोचल्यावरती। ॲक्च्युली ते आता पहिल्यासारखी गुरण आहेत कुणाची, त्यामुळे जे गवत आहे तो पण चांगल्या प्रमाणात वाढला आहे। ॲक्च्युली सर्व जंगल पण येताना खूप आम्हाला घनदाट लागलं, पण एकंदरीत हा जो परिसर जेव्हा आम्ही बघतो त्यावेळेस खूप आपल्या जुन्या पण आठवणी आहेत या भागातील आणि खूप भारी वाटलं। तर आता इथून सावकाश चालावं लागेल, नाही तर आपलाच काटा होईल इथे। कोण पडला काय रे? ओके, आरामात। इतने जवळ घासला खाली जायला त्या साईडने जायला पाहिजे, येताना गाडू चौकात चला रे। चला रे एकदम आरामात। ॲक्च्युली हे आजूबाजूचे जे रस्ते आहेत ते सर्व आता म्हणजे मुंदालेत, ॲक्च्युली झाडं पण खूप वाढलेत। मग आम्ही चाललो ह्याच आपल्या पाण्याच्या वाटेने पुढे पुढे। हा पोपट बघ भावारला पुढं भरलेलं होतं माने एवढा पाणी व्हायचा आणि बोळायचा पोपा। जास्त फुल आहे का इथे? हो, बऱ्याच दिवसाचा हा आनंद विटायला आम्ही आलो मुंबईवरून, हा गणपती सणासाठी। जुन्या आठवणी पुन्हा एकदा जागा झाल्या किती दिवसांनी नाही, वर्षानंतर। ये एरिया बहुत रिस्की है, यहाँ पे जान का खतरा हो सकता है। तो यहाँ पे आपको रेंगते रेंगते ऐसे ऊपर आना पड़ेगा।
ॲक्च्युली पाण्याचा फ्लो आहे थोडा, पण सर्व जे हा जो स्लिपरी झाला आहे त्यामुळे पाय सरतायत. मुंबईचा मुलगा आलेला आहे आपल्या गावामध्ये खास पोहण्यासाठी. स्वयंपाक करण्यासाठी. मैंने देखा गिर गया. हो गया. चल आलो. हा समोर दिसतोय, काढतो कशाला आता. तो फायनली आपण आता हो मग तो फायनली आता आपण पोहोचलोय आपल्या मोठ्या कोंडी जवळ. बाजू आणि आपल्या पंचीला तुम्ही बघू शकता चढवण्यासाठी आपला बंड्या मित्र किती ही करत होता. इकडे या. तुम्ही आपण फायनली पोहोचलोय आपल्या कोंडी जवळ. एक नंबर. आणि तुम्ही पाणी पण बघू शकता किती भारी आहे. तुम्हाला तर पाणी आता मी जरा चांगल्या प्रमाणे दाखवतो जरा. चक दे. किती दिवसांनी आंघोळ करून एवढं भारी वाटतं. बंड्या माता वरतून उडी मारतो. कमॉन बंड्या. अरे सरकला. कमॉन यस. आम्ही ज्यावेळेस इतर दिवशी येतो त्यावेळेस मी खाली टेकतो जेव्हा उडी मारतो तेव्हा. पण आज पाण्याचा एवढा फ्लो आहे की लिटरली मी खाली टेकतच नाही. एवढं भारी वाटतं इथं. शक्तिमान. आणि आपण चालायला जर तुम्हाला जरा तडागावर घेऊन जातो आपल्या या कोंडीच्या. का कोंडी पोटावर उडी मारतो. पोटावर मामा. चल आपण चालत चालायला जाऊया. खाली आहे मोठा एक शॉट घेऊया. छान जरा एक शॉट घेऊया मोठा.
छोटासा हा मोका मिळाला पोहायचा, पण लिटरली खूप मजा आली. असं सुख फक्त हे आपल्या कोकणातच मिळू शकतं काय. अरे शिकवतो आम्ही, पाय टेकतात. काय म्हणते कमान बांध्या. काय गो बांध्या, कसा वाटतंय? आमच्या गावचा खूप पाणी थंडगार आहे. तुम्ही आले तो खाली इष्टाला खाते. काय पाहिजे, काय पाहिजे बाय? गप्पी मासे पाळा. तलाला खाली बसायचं आहे, मांडी घालून बसायचं आहे. बुडालाच काय थांब ना, आपण बघू ना. 1 2 3 4. पण लिटरली सर्वांनी खूप आंघोळ केली बघा, आणि सर्वजण थंडावलेत. हे बघा इकडे बाकीचे पण. आपण पण चाललो आता घरी, कारण आपल्याला जायचं आहे टोकावरून. तो फेरा मारून जायचा मोठा. पण खूप मजा आली, खूप दिवसाने लिटरली. तुम्हाला पण खूप मजा आली असेल आमची धमाल बघून. काय काय जातं भूतकाळला वाटतं. आता बुडाला बघ, बुडाला. आता आपण पण एक लास्ट उडी मारूया. आणि आपण पण तांबडे चमकतंय उन्हात काला आपण पण उलकाटला. थांब, एक उडी मारतो. नको. खूप मजा आली लिटरली पोहायला. खूप दिवसाने आलो होतो लिटरली. एक नंबर. तंबीरा एक मजा आली.
बाई आणि ते आपला हो काय काका पाला मजा आली काय पाठी कोण नाही पंचवीस चौका कातल आहे म्हणून ओळख नाही टाकावी द्या. तू त्यांच्याकडे बघू नको. आपली गुरं पण इकडे आपल्याला भेटली ती बघा सर्वजण मुलांना बघून ती ॲक्च्युली घाबरलीत पण ए मंग्या बघ मंग्या बघ मंग्या बघ घाबरला तुला ठीक आहे. कालू आपला लाडका आहे कालू आपला लाडका आवडता बैल कालू.